नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सूरज कदम आणि विजन क्लबमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. बघा, आज आपण काय शिकणार आहोत बघा. ऊर्जा, प्रकाश, आवाज आणि वीज हे काय काय असतात. ऊर्जा काय असते, प्रकाश त्याचा काय असतो, आवाज आणि वीज हे सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आपण बघतो. तर ह्याच गोष्टीमध्ये समजून घेणार आपण, हे गोष्टी सगळ्या समजून घेणार आहोत. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण जो प्रवास परत करूयात. ठीक आहे, प्रवास आपण कसा केला आहे. आपण सूर्यमालेच्या आधी कोणतं आकाशगंगेच्या नंतर सूर्यमाल्यानंतर पृथ्वीनंतर असं करत 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 पेशी आणि अणूपर्यंत आपण हा प्रवास केला आहे, बरोबर आहे की नाही. तर असाच एक त्याच्यासोबत चालणारा एक प्रवाह आहे, तो म्हणजे ऊर्जा. ठीक आहे, ऊर्जा काय असते आपण हे पण बघितलं आहे की बल काय असतं. कोणतीही गोष्ट हलवण्यासाठी, काही इकडचं तिकडं नेण्यासाठी बल लागत असतं. आणि बल कशातनं भेटतं, बल हे ऊर्जेपासून भेटतं. म्हणजे ऊर्जा, बल, आणि बल काय करतं, मग वस्तूंना हलवतं. ऊर्जा असल्याशिवाय बल येणार आहे का? नाही. ऊर्जा असल्याशिवाय बल येणार आहे का? नाही. त्यामुळे ऊर्जा असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आता आपण बल लावतो कुठे पण. साधं उदाहरण घ्या. ठीक आहे, आपण बल लावतो, आपण कुस्ती खेळा म्हणा, किंवा काहीतरी गोष्ट वस्तू उचल म्हणा, किंवा बाहेर काम करा म्हणा, याच्यासाठी आपल्याला बल लावावं लागतं. आणि बल लावायचं असेल तर आपल्याला खावं लागतं की नाही. जेवण नाही केलं तर बल लावता येईल का? 10 दिवस 5 दिवस उपाशी माणूस बल लावू शकेल का? त्याच्याकडे असेल का बल? नाही ना. मग त्याला काय करावं लागेल, चांगलं खाणं, जेवण केलं तर मग बल येतं जास्त, बरोबर आहे की नाही. तर बलासाठी ऊर्जा लागते. तर आपण ती ऊर्जा कुठून घेतो, चांगल्या अन्नातनं. जेवण केल्यानंतर आपल्याला ती ऊर्जा आपल्या शरीराला भेटते आणि आपलं शरीर बल तयार करू शकतं. तर बघा, ऊर्जा काय तयार करते, बल तयार करते. बलासाठी काय गरजेचं आहे, ऊर्जा गरजेची आहे. तर आज ऊर्जेबद्दल आपण माहिती भेटूया. ठीक आहे, तर ऊर्जा काय असते, तर ऊर्जा काम करण्याची जी क्षमता म्हणजे ऊर्जा. म्हणजे जेवढी ऊर्जा आहे तेवढी काम करण्याची क्षमता वाढते. ऊर्जा कमी आहे, काम करण्याची क्षमता कमी आहे, बरोबर आहे. म्हणजे ऊर्जा नसेल तर काम करता येईल का? नाही. ऊर्जा जास्त असेल तर काय जास्त काम करता येईल म्हणतात की, अरे लई खाल्लं का आज, लई जबरदस्त काम करायला म्हणतात की नाही. तर ते काय आहे, जेवढी ऊर्जा जास्त तेवढं चांगलं काम. ऊर्जा नसल्यास काहीही हलत नाही, किंवा चालत नाही, किंवा पेटत नाही, कोणतीही गोष्ट होत नाही. ऊर्जा अनेक प्रकारच्या असतात. आता तुम्ही जर बघा, इथं काय मुलगा काय करतोय, पळतोय. सूर्य काय करतोय, उगतोय. पंखा काय करतोय, फिरतोय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऊर्जेशिवाय होतात का? नाही. ह्या सगळ्या ऊर्जेशिवाय होऊ शकत नाही. मोठा ऊर्जेचा जो स्रोत आहे आपल्याला जो ऊर्जा भेटते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ती सूर्यापासून असते. सूर्यामध्ये पण ऊर्जा तयार होत असते. ती तिथनं प्रकाशाच्या माध्यमातून, किंवा हीटच्या माध्यमातून, उष्णतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते. ठीक आहे, तर आता पुढे बघूयात की ऊर्जा म्हणजे ऊर्जेचे प्रकार काय हो. तर ऊर्जा काय असते, 2 प्रकारच्या ऊर्जा असतात. एक म्हणजे गतिज ऊर्जा, आणि दुसरी म्हणजे स्थितिज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे काय, ज्याला गती आहे, जी धावत राहते, अशी ती गतिज ऊर्जा. आणि स्थितिज ऊर्जा म्हणजे काय, स्थितिज ऊर्जा म्हणजे एका जागी थांबलेली ऊर्जा म्हणजे स्थितिज ऊर्जा. ठीक आहे, आता बघा, इथं बघा काय काय गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जेचे प्रकार आहे. गतिज ऊर्जेला काय म्हणतात, कायनेटिक एनर्जी. काय म्हणतात, कायनेटिक एनर्जी. गतिज, कायनेटिक. आपल्याकडे कायनेटिक गाडी होती बघा, कशामुळे म्हणायचे, कारण ती गतीनं पळायची ना, म्हणून तिचं नाव कायनेटिक होतं. म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, गतिज ऊर्जेला कायनेटिक एनर्जी म्हणतात. किंवा पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल म्हणतात ना, खूपच याच्यात पोटेन्शियल आहे. म्हणजे काय, त्याच्यात ती पोटेन्शियल म्हणजे ठासून भरलेली ऊर्जा आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. अशा याला पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जा. ही कुठंही फिरत नाही, एका जागीच आहे. कायनेटिक एनर्जी फिरती आहे, बरोबर आहे, आलं लक्षात. तर बघा, अशा वेळेच्यात मोशन एनर्जी म्हणजे काय, एखादी गाडी सायकल पळतीये म्हणजे ती काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे. इलेक्ट्रिक एनर्जी, जी एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत जाऊ शकते, बरोबर आहे ना.
तयार कुठे होते इलेक्ट्रिसिटी? विद्युत प्रकल्पामध्ये. आणि येते कुठं? आपल्या घरापर्यंत येते ना. तर ती पळत येते, त्यामुळं त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. साऊंड एनर्जी, साऊंड कुठंतरी दुसरीकडं 2 किलोमीटर दूर स्पीकर लावलाय, तुमच्या कानापर्यंत येते, म्हणजे ती काय? कायनेटिक एनर्जी, ती पळत येते आपल्याकडे. तसं रेडियंट एनर्जी म्हणजे सूर्यापासून उष्णता आपल्या ग्रहापर्यंत, आपल्या शरीरापर्यंत येते, त्याला पण कायनेटिक एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थायिक, एकाच जागी असणारी एनर्जी कोणती? तर ग्रॅव्हिटेशनल, म्हणजे ती स्थायी आहे, ती पृथ्वीच्या गर्भामध्ये आहे, ती कुठेही जात नाही, फक्त ती ओढून घेते आपल्याला. तर याला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा गुरुत्वाकर्षण ऊर्जा असं म्हणतात. न्यूक्लिअर एनर्जी. आता न्यूक्लिअर एनर्जी शिकण्यासाठी तुम्हाला अजून चांगला टाईम लागेल, पण प्रत्येक अणूमध्ये पण एक ऊर्जा असते, प्रत्येक अणूमध्ये. तर ती ऊर्जा कशी वापरल्या जाते? आता ॲटॉमिक जे न्यूक्लिअर फॅसिलिटी असते किंवा ते ॲटॉमिक एनर्जीची जी प्रकल्प असतो, ज्याच्यातनं आपल्याला इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत तयार केला जाते, इथं त्या गोष्टीचा वापर केला जातो. आता बघा, दुसरं एक साधारण हे बघा, उदाहरण बघा. आपण धनुष्य बघितलंय बघा, धनुष्य. धनुष्य कशामुळे? आपण लावलं तरच, बल लावलं, आपण एनर्जी लावली, आपण ऊर्जा लावली तरच ते जातं ना समोर. पण धनुष्य चालवण्याच्या आधी आपल्याला काय करायला लागतं? पूर्ण ऊर्जा तिला त्याच्या दोरीमध्ये टाकायला लागते, ओढून दोरीमध्ये टाकल्यानंतर मग काय करतो आपण? जेव्हा ती दोरी सोडतो तेव्हा काय होतं? बाण सरळ निघून जातो, बरोबर आहे की नाही? म्हणजे आहे बघा, आपण कशात ऊर्जा टाकतोय? दोरीमध्ये, दोरीला ओढून, इलास्टिक सारखी दोरी ओढून, इलास्टिकच्या दोरीमध्ये आपण आपली ऊर्जा टाकतोय, आणि ती ऊर्जा जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत त्या इलास्टिकच्या दोरीमध्ये आहे. तर ती इलास्टिकची दोरी कुठं पळतीये का? ती इलास्टिकची दोरी एकाच जागी आहे, बरोबर? त्याच्यामुळं त्याला इलास्टिक एनर्जीला आपण स्थायिक स्थितीज म्हणतो, स्थितीज एनर्जी असं, ऊर्जा असं म्हणतो. आता केमिकल एनर्जी बघा, दुसरी अजून एक केमिकल, बॅटरी. सेल आपण आणतो ना, सेल, एक साधा कुठं पण आपला रिमोटचा सेल असतो बघा, कोणत्या याच्यात घड्याळीमध्ये सेल असतो, त्या सेलमध्ये पण ती स्थायिक स्थितीज स्वरूपामध्ये, म्हणजे ती कुठेही पळत नाही, एकाच जागी त्या याच्यामध्ये आहे. पण आपली लाईट जी घरची आहे ती कुठून येते? धरणापासून इथपर्यंत येते की नाही पळत. तशी बॅटरीमधली आहे का? बॅटरी कुठेही घेऊन जाते, ती बॅटरीमध्ये स्टोअर केलेली आहे, साठवून ठेवलेली आहे. तर ती स्थितीज ऊर्जा ही केमिकल किंवा रासायनिक प्रक्रियेनं ती स्थितीज ऊर्जा त्याच्यामध्ये ठेवलेली असते बॅटरीमध्ये, याला आपण हे म्हणतो. तर वेगवेगळे प्रकार असे झाले, हे झाले स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जेमधले. तर सौर ऊर्जा झाली, उष्णता ऊर्जा झाली, विद्युत ऊर्जा झाली, हे वेगवेगळे ऊर्जेचेच स्वरूप आहेत, ठीक आहे? तर आपण आता पुढे बघूयात की ऊर्जांचं रूपांतर कसं होतं. आता बघा, ऊर्जांचं रूपांतर इतका छान कॉन्सेप्ट आहे की हा समजून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की आपण किती छान त्याचा उपयोग करून घेतो रोजच्या दैनंदिन जीवनात, ठीक आहे? आपण काय करतो बघा, ऊर्जेचं रूपांतर कसं करतात? ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात बदलू शकते. ऊर्जेचं रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात होऊ शकते. कसं? आता बघा, सूर्य काय करतोय? आता तुम्ही जर उदाहरण घ्याल तर सूर्य आपल्या दैनंदिन जीवनात रोज सकाळी सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर येतो. पृथ्वीवर आल्यानंतर काय होतं की आपण लावलेले सोलार पॅनल सगळीकडं, आहे की नाही? सोलार पॅनल लावलेत ना असे, बरोबर? असे आपण सोलार पॅनल लावलेले आहेत. सोलार पॅनलवर सूर्याचा प्रकाश पडल्या त्याचं जे उष्णतेचं रूपांतर आपण काय करतोय? त्याच्या उष्णता जी आहे त्या उष्णतेचं रूपांतर आपण कशामध्ये? विजेमध्ये करतोय, बरोबर ना? वीज तयार करतो ना, वीज तयार करतोय सोलारमधनं आपण. कशापासून? इथून काय आलंय? इथून वीज आली का हो? सूर्यापासून वीज नाही आली. सूर्यापासून काय आली? उष्णता आली. काय आली? उष्णता आली. उष्णतेचं सोलारच्या माध्यमातून आपण काय केलं? विजेमध्ये रूपांतर केलं. तर एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर झालं की नाही? बघा, आहे की नाही? तसंच काय तर बॅटरी खेळण्याची,
आता बॅटरीमध्ये काय असतं तर रसायनं असतात. बस आहे का, रसायनं जेव्हा बॅटरीमध्ये टाकतो आपण, इथं समजा ही बॅटरी आहे अशी, ही बॅटरीमध्ये जेव्हा रसायनं भरतो तेव्हा ती ऑटोमॅटिक या रसायनांच्या हे काय याच्यात काय आहेत, रसायनं बॅटरीमध्ये म्हणतात ना, ॲसिड टाकलं की नाही हो, म्हणतात की नाही, म्हणजे काय रसायनं टाकतात वेगवेगळी बॅटरीमध्ये, आणि ह्या बॅटरीमधल्या रसायनातनं वीज तयार होते, छोटा करंट तयार होतो, जो छोट्या छोट्या आपल्या खेळण्यातलं म्हणा, रिमोट म्हणा, घड्याळ म्हणा, याच्यामध्ये चालवल्या जातं. म्हणजे आपण कशामधनं काय बनवतोय, रसायनामधनं वीज बनवतोय. कशातनं, रसायनामधनं वीज बनवतोय. तर झालं की नाही रूपांतर, एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. आता दुसरं अजून एक तुम्हाला हे सांगतो की वीज, आता काय करतो आपण, सूर्याचं उदाहरण घेतलं, सूर्य काय करतो, सूर्याची उष्णता आली, उष्णतेत सोलारवर पडली, सोलारनं काय केलं, त्याला विजेमध्ये तयार केलं, वीज तयार केली त्याच्यातनं. आता ती वीज काय होते, ती वीज आपल्या घरी आली, समजा काय झाली, ती वीज घरी आली, घरी कुठे आली, घरी आली वायरने. आता वायरनं आणल्यानंतर आपण काय केलं, त्याला सॉकेटमध्ये आपला बल्ब लावला, बरोबर ना. बल्ब काय असतं, असं असतं ना बल्ब, आणि त्याच्यात कॉइल्स असतात, अशा बल्ब लावला, लाईट लावला की नाही. तर लाईट काय करतं, जेव्हा तुम्ही याला वीज देता, हा लाईट म्हणजे काय आहे, तर लाईट म्हणजे नथिंग बट हा प्रकाश बाहेर पडतोय, प्रकाश पडतोय की नाही. मग प्रकाश बाहेर पडण्यासाठी कशाची गरज आहे, विजेची गरज आहे, वीज आली. म्हणजे विजेचं रूपांतर कशात केलंय, लाईटनं प्रकाशामध्ये तयार केलंय. म्हणजे बघा, ऊर्जेचं रूपांतर झालं की नाही, एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर झालं. असंच वीज पंखा पण चालवतं अशा याच्यानेच, ठीक आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींच्या याला रूपांतर केलं जातं, एका ऊर्जेतनं दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता येतं, ठीक आहे. आता आपण बघूयात प्रकाश. आता वेगवेगळे आपण आता जसं बघितलं, ऊर्जा कोणकोणत्या होत्या, प्रकाश होती, उष्णता होती, परत आवाज होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया, ठीक आहे. तर आता असतं प्रकाश. प्रकाश म्हणजे काय, रोज आपण प्रकाश अनुभवतो, आपल्याला दिसतंच प्रकाशामुळं. प्रकाश नसलं तर आपल्याला दिसतं का, नाही. अंधाऱ्या खोलीत आपल्याला दिसतं का, नाही. का दिसत नाही, कारण प्रकाश नसतो. आपला डोळे जे आहेत ते प्रकाशाच्याच साह्यानं काम करतात. जर प्रकाश नसेल तर डोळे काम करतील का, म्हणजे करू शकत नाहीत, आपल्याला दिसणारच नाही काही. तर प्रकाश सगळ्यात महत्त्वाचा. प्रकाश पण ही एक ऊर्जा आहे. काय आहे, प्रकाश ऊर्जा आहे. सगळ्यात महत्त्वाचा आपला ऊर्जेचा स्रोत कोणता आहे प्रकाशाचा, सूर्य. सूर्यापासूनच सगळा प्रकाश आपल्याला, जास्तीत जास्त प्रकाश बरं का, हा सूर्यापासूनच भेटतो. आता आपण लाईट वगैरे तयार केलेले आहेत, पण आधी कोणता होता, फक्त सूर्य म्हणजे सूर्यच होता बाकी. आता लाईट, आता बॅटरी, ह्या सगळ्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत. प्रकाश हा सरळ रेषेत असतो, तो केव्हा असा इकडं तिकडं हे करत येत नाही, सरळ रेषेत प्रकाश येतो. मग प्रकाश एका जागी अधून परत दुसऱ्या जागी जाऊ शकतो, पण तो सरळ रेषेत जातो नेहमी, ठीक आहे. प्रकाशामुळे आपण वस्तू पाहू शकतो. मी पहिल्यांदा सांगितलं, आपला डोळा हा प्रकाशावरच काम करतो. प्रकाश नसेल तर आपल्याला दिसेल का, नाही, बरोबर आहे. सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे. सूर्य सगळ्यात प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे. याच्या आधी जोपर्यंत आपण बल्ब वगैरे किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा वीज तयार केली नव्हती, त्याच्या आधी फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशच आपल्या जीवनात होता. तोच सगळ्यात महत्त्वाचा स्रोत होता. आता काय बघितलं आपण, प्रकाश हा ऊर्जा आहे हे बघितलं, बरोबर आहे. आता दुसरं बघूया, साऊंड म्हणजे काय, आवाज ही पण एक ऊर्जा आहे. आवाज हे काय करतं, आवाज हे कंपनामुळे तयार केलं. कंपन म्हणजे काय, असं जेव्हा हालतात काही गोष्टी तेव्हा आवाज तयार होतो. कोणताही आवाज बघा, कोणताही आवाज कंपनामुळे तयार होतो. घर्षण किंवा काही तयार झालं, जेव्हा कंपनं तयार होतात
तेव्हाच आवाज तयार होतो. म्हणजे आपण बोलतोय, आपण काय करतोय, आपल्या घशामधनं कंपनं तयार करतोय, तेव्हा कुठं आपला आवाज निघतो. टी व्हीमध्ये स्पीकर काय करतं, कंपनं तयार करतं, तेव्हा कुठं आवाज बाहेर निघतो. आता एखादी गोष्ट, बॉम्ब झाला, बॉम्ब फुटतो, तेव्हा त्यातनं काय काय निघतात, त्यातनं प्रकाश पण निघतो, त्यातनं उष्णता पण निघते, त्यातनं कंपनं पण निघतं, त्यामुळे आपला धडाल कुणी आवाज येतो की नाही, तर तो पण प्रकार, आवाजाचा प्रकार झाला. आवाज हे कंपनामुळे तयार होतात. कंपन नसले तर आवाज येणार नाही. आणि कंपनं हे कशातनं येतात बघा, रेल्वेचा आवाज आहे, रेल्वेचं इंजिन काम करतं तर कंपनं तयार झाले. विमान आहे, विमानाचं इंजिन घर 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 कंपनं तयार करते, म्हणून घरघर आवाज येतो. सिंह झाला, गिटार झालं, आपली घड्याळ झाली, किंवा रेडिओ किंवा टेप झाला, ह्या सगळ्या गोष्टी कंपनं तयार करतात, तेव्हा कुठं आपल्याला कानात आवाज येतो. आणि हे पण कंपनं तयार करणं पण हे ऊर्जेचाच प्रकार आहे. म्हणजे आवाज पण ऊर्जेचा प्रकार आहे. पुढे जाऊया. सगळ्यात महत्त्वाची, आजकाल तर सगळ्यात महत्त्वाची, पहिलं तरी एवढं जोपर्यंत या गोष्टीचा शोध नव्हता लागला तोपर्यंत काही नव्हतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्या आधीच्या काळात काय होतं, वीज नव्हती, त्याच्यामुळे जे काय होतं ते साध्या माणसांनी जेव्हा कामं केली तेव्हाच व्हायची. आता आपण काय करतो, तीच कामं विजेच्याद्वारे करून घेतो. म्हणजे काय, पहिलं दिवा लागावा लागायचा, एखादं तेल जाळून दिवा लागायचा, आता काय करतो आपण, वीज जाळून दिवा लावतो. दिवा म्हणजे आपला लाईट लावतो, बरोबर आहे. पहिलं हातानं पंखा फिरवावा लागायचा रात्रभर झोप नाही आली तर, आता काय करतो, आता लाईट विजेच्या साहाय्यानंच आपण फॅन चालवतो आणि ती ऊर्जा गतीज ऊर्जेमध्ये तयार करून आपण थंडावा मिळवतो. बघा, तर वीज ही पण एक ऊर्जा आहे, ती तारामधून वाहते, बरोबर आहे ना, तारामधूनच वाहते ना, इकडनं तिकडं. आपल्या घरी वीज कशी येते, तारामधनं, खांब्यातनं येते, बरोबर आहे की नाही. विजेमुळं बल्ब, पंखा, टी व्ही चालतात, सगळ्या गोष्टी आपल्या घरी ज्या चालतात. वीज नसेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला करमते का, नाही करमत. काहीच चालत नाही. काय चालत नाही, लाईटही चालत नाही, ना मोबाईल चालत नाही, ना कम्प्युटर चालत नाही, ना वायफाय चालत नाही, ना टी व्ही चालत नाही. काय करायचं काय मग? म्हणून बघा, वीज किती सगळ्यात महत्त्वाची आहे की नाही. आता इन्व्हर्टर आणलंय तुम्ही, ते काय करतंय, विजेला आधीच साठावा करून घेतं बॅटरीमध्ये, त्याच्यामुळे वीज गेली तरी आपल्याला त्या साठवलेल्या विजेमधनं आपल्या सगळं कामं चालतात. पण वीज सगळ्यात महत्त्वाची आहे. वीज ही बॅटरीमध्ये किंवा सोलर पॅनलमध्ये वीज आणि वीज केंद्रामधून आपल्याकडे येते. वीज काय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वीज केंद्रातून पण आपण बघणार आहे की ती वीज केंद्रातही कुठे येते. वीज केंद्रातून आपल्या घरी येते. ती आपण काय करतो, बॅटरीमध्ये सेव्ह करतो, एखाद्या इन्व्हर्टर असेल कोणाच्या घरी तर. नाहीतर काय करतो, डायरेक्ट सोलार पॅनलनं कनेक्शन घेऊन सूर्याची उष्णतेचं रूपांतर आपल्या विजेमध्ये करतो. तर बघा, विजेपासून काय तयार होतं, लाईट पण चालू करता येतं. म्हणून वीज ही पण फार महत्त्वाची ऊर्जा आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. ठीक आहे. विजेचे रूपांतर आताच बघितलं आपण. वीज काय होतं, वीज प्रकाश आणि ध्वनीला घेतल्यानंतर विजेचे रूपांतर प्रकाश आणि ध्वनीमध्ये होतं. आता टी व्ही बघितला आहे इथं, याचं म्हणजे काय होतं, याला जेव्हा वीज येते इथं, बरोबर, वीज आल्यानंतर काय होतंय, टी व्हीवर दिसायला लागतंय आणि त्यातनं ऐकायला येते, बरोबर आहे काय. म्हणजे काय, वीज या ऊर्जेचं रूपांतर प्रकाश आणि ध्वनीमध्ये रूपांतर केलं जातं. तसंच आहार, आपण जेवतो की नाही, जेवलो की काय होतं, वेगवेगळ्या गोष्टी आपण खातो आणि त्यातनं कॅलरीज तयार करतात. कॅलरीज म्हणजे काय, ते पण ऊर्जेचाच प्रकार आहे. आपल्या शरीरासाठी ऊर्जा जी आहे ती कॅलरीजमध्ये येते आणि कॅलरीजमधनं मग आपल्याला शक्ती येते, आपण काही बऱ्याच गोष्टी कामं करू शकतो. आता कार असेल तर कारला काय करावं लागतं, आपल्याला पेट्रोल टाकावं लागते की नाही. मग पेट्रोल जे हे असतं आपलं इंजिन जे असतं कारचं, ते काय करतं, कारचं इंजिन पेट्रोलशिवाय चालतं का, नाही चालत. तर काय करतं, पेट्रोलला जाळून त्यातनं ऊर्जा तयार करून त्याला टायरला फिरवण्यासाठी वापरल्या जाते. म्हणजे पेट्रोलचं रूपांतर, त्यातल्या स्थायी स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं,
गतिज ऊर्जेमध्ये केलं जातं आणि कार पळवल्या जाते. तसंच टॉर्चमध्ये आपली जी बॅटरी असते, संध्याकाळी आपण प्रकाश द्यायला हे करतो, त्यामध्ये पण रासायनिक गोष्टींपासनं त्याचा प्रकाशामध्ये रूपांतर केलं जातं बघा. तर विजेचं रूपांतरण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये होतं. तर आता आपण काय करूयात, आपण आता बघूयात याच्या पुढच्या याच्यामध्ये की वीज कशी तयार केली जाते. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वीज येते कुठून, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, आणि ही वीज कशी तयार केली जाते. आपल्या आजूबाजूला आपल्या जिल्ह्यात पण वीज बनवल्या जाते. ती कशी बनवल्या जाते हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. तर आता इथं थांबूया. धन्यवाद.